कुठल्याही क्षणात शैतान त्याच्या जीवनात येऊ शकतो आणि त्याला मारू बी शकतो. म्हणून आपल्याला त्या लेकरांना शिकवायचे की नव्याने जन्म घ्या लेकरांनो. हे आई वडिलाचं काम आहे. पहिलं आई वडिलाचा या मी जर माझ्या कुटुंबात तर पहिलं माझा नव्याने जन्म झाला पाहिजे. जो व्यक्ती प्रभूला प्रभू म्हणून मानतो त्यानं पहिला जन्म घेतला पाहिजे आत्म्यापासून आणि पाण्यापासून. पाण्यापासून काय आहे? पाणी म्हणजे बाप्तिस्मा तर घ्यायचं आहे पाण्यात म्हणून, पण एपिस्करस मध्ये दिलेला आहे वचनाचं जलस्नानाने तुम्हाला धुणं गरजेचं आहे. वचनाचं जलस्नान. आणि दुसरी गोष्ट आत्म्यापासून. जोपर्यंत पवित्र आत्मा येत नाही ती दिसत नाही. हवा दिसते का? नाही दिसत. आता तुम्हाला वाटत असेल आम्हाला बी आत्मा भेटावं. भेटला हो. आत्मा तुमच्यामध्ये आला ज्या दिवशी तुम्ही पहिल्यांदाच प्रभूला मान्य केलं हे परमेश्वरा, त्या दिवशी परमेश्वर तुमच्यामध्ये आलेला आहे. स्वतःला बायपास करू नका. हालेलुया. आत्मा तुमच्यामध्ये आलाय. जर आला नसता तर आज आपण पिवळ्या टाकीमध्ये असतो. कुठं असतो? देवाचा आत्मा जर तुमच्यामध्ये आला नसता, देवाची कृपा झाली नसती तर तुम्ही घरी जाऊन टीव्ही बघत झोपला असतो. रविवार काय टेन्शन घ्यायचं असं म्हणत. पण आत्मा आहे. चेक करा स्वतःला. त्याला विझवू नका. जर पेटला तर पेटत राहावा. हालेलुया. कधी कधी लोक म्हणतात पाळक साहेब आम्हाला आत्मा भेटलाय का नाही काही कळतच नाही म्हणतात ना काही लोक. आत्मा भेटला का नाही? ज्या दिवशी तुम्ही विश्वास ठेवता जेव्हा तुमच्यामध्ये उकड्या फोडतात की माय आज रविवार आहे आणि मला आराधनेला जायचंय म्हणजे जायचंय, आपण तयारी करतो, मग समजायचं की तुम्हाला देवाचा आत्मा प्राप्त झाला. म्हणा हालेलुया. देवाचा आत्मा स्वतः तुमच्यामध्ये आला जुन्या काळामध्ये.